नमस्कार, मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्स मध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण खानदेशी बिबड्या बघणार आहोत, जे खानदेशचे पारंपरिक ज्वारीचे पापड आहे। तर ते कसे करायचे त्याची संपूर्ण विधी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरता मी इथं 2 किलो ज्वारी घेतली आहे आणि ही ज्वारी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। हे बघा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ज्वारी धुवून घेतली। आता यात आपण भरपूर पाणी घालून तासभर ही ज्वारी भिजू देणार आहोत। आता आपण तासाभराने भेटूया। हे बघा 1 तास झालाय आणि ज्वारी बऱ्यापैकी भिजली। आता ही ज्वारी आपण अशा प्रकारे घोळून एका चाळणीवर काढून घेऊ आणि पूर्ण पाणी निथरवायला ठेवू। अशा प्रकारे मी पूर्ण ज्वारी घोळून काढून घेते। हे बघा अशा प्रकारे ज्वारी पूर्ण निथरवायला ठेवली। आता हे पूर्ण पाणी निथरून गेल्यावर याच्या पुढची प्रोसेस करूया। तर आता पूर्ण पाणी निथरू देऊया। हे बघा ज्वारीचं पूर्ण पाणी निथरून गेले, पण ज्वारी पूर्ण वाळलेली नाहीये, थोडी ओली आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला थोडी ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि मग पल्स मोडवर फिरवायची आहे। हे बघा एवढी ज्वारी मी मिक्सरच्या भांड्यात घेतली। आता बंद चालू करत आपल्याला ही फक्त फिरवून घ्यायची आहे, बारीक पावडर नाही करायची। हे बघा ज्वारी अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायची। मी अशा प्रकारे सगळी ज्वारी मिक्सरमधून फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा अशा प्रकारे मी ज्वारी फिरवून घेतली आहे। याच्याने झालं असं की ज्वारीचा कोंडा वेगळा झाला, पण मिक्सरमध्ये केल्यामुळे थोडंसं ज्वारीचे बारीक कण्या सुद्धा झाल्या आहे, त्या सगळ्या आपल्याला उपयोगात आणायच्या आहे। आता ही ज्वारी थोडी ओली आहे, याच्यातून याचा सगळा कोंडा बाजूला होण्याकरता हिला आपल्याला वाळवायला लागेल। तर आता ही ज्वारी आपण फॅन खाली पूर्ण वाळवून घेऊया आणि मग भेटूया। हे बघा ज्वारी छान वाळली आहे। आता आपण याला थोडं घेऊन पाखडून घेणार आहोत आणि याचा कोंडा वेगळा करणार आहोत। तर हे बघा हा अशा प्रकारे कोंडा निघतो, हा कोंडा आपण वेगळा करून घेऊ। तर मी सगळी ज्वारी पाखडून घेते आणि याचा कोंडा वेगळा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा ज्वारी छान पाखडून त्याचा कोंडा वेगळा केलाय। आता ही ज्वारी आपल्याला 3 दिवस भिजवायची। रोज ज्वारीचं आपल्याला पाणी बदलायचंय। आता यामध्ये मी स्वच्छ पाणी घालतीये आणि ही ज्वारी आपण 3 दिवस भिजवूया। हे बघा यात मी भरपूर पाणी घातलंय आणि आता हे झाकण लावून आपण 3 दिवस असंच भिजू देणार आहे। पण रोज याला उन्हात ठेवायचंय आणि रोज याचं पाणी बदलायचंय। या 2 किलो ज्वारी सोबत आपल्याला 1 किलो गव्हाचा चीक सुद्धा लागणार आहे। ते चीक कसा काढायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। तर आता आपण याचं रोज पाणी बदलूया आणि 3 दिवस ही ज्वारी भिजू देऊया आणि रोज हा डबा उन्हात ठेवूया। तर आता आपण 3 दिवसाने भेटूया। हे बघा ही काढलेली ज्वारी 3 दिवस छान भिजली। आज 3रा दिवस आहे, तिला मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही ज्वारी आपण थोडी मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि थोडं पाणी घालून आपण हिला रवाळ वाटून घेऊया। हे बघा मिक्सरच्या भांड्यात थोडीशी घेतली आहे आणि यात अगदी थोडं पाणी घालायचंय। थोडं पाणी घालून आपण अगदी बारीक नाही करायची आहे, थोडीशी रवाळ ठेवायची आहे, तसं आपण वाटून घेऊया। हे बघा ज्वारी छान वाटून झाली आहे, अशा प्रकारे हिला वाटायची। आता ही मी वेगळ्या भांड्यात काढते आणि अशा प्रकारे सगळी ज्वारी रवाळ वाटून घेते। हे बघा पूर्ण ज्वारी छान वाटून घेतली आहे। आता ही वाटलेली ज्वारी अशीच रात्रभर ठेवून देऊ आणि मग उद्या याला घाटा करायला घेऊया। याकरता आपल्याला चीक सुद्धा लागणार आहे। तर चीक कसा काढायचा त्याचा व्हिडिओ
चॅनलवर आधीच मी अपलोड केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आता ही ज्वारी मी तशीच ठेवून देते आणि उद्या सकाळी भेटूया. इथं मी वाटीभर साबुदाणा रात्री भिजवला होता. 1 किलो ज्वारीच्या ज्या आपण बिबड्या करतोय त्याला ह्या वाटीभर साबुदाणा मी रात्री भिजवला होता. आता इथं थोडंसं वाटण करायचं आपल्या त्या बिबड्यांकरता. त्याकरता मी एक मोठा लसणाचा कांदा घेतलाय, तो सोलून घेतलाय. 2 टेबलस्पून या 2 मोठे चमचे तुम्ही म्हणू शकता हे हिरवी मिरची जी आपली घरात लाल होऊन जाते तिला वाळवून त्याचं ओबडधोबड पावडर करून घेतली. आणि 2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून धन्याची पूड घेतली. हे जे लसूण आहे याची मी प्युरी करून घेते. इथं लसणाची प्युरी करून झाली आहे. आता इथं मी पाणी तापायला ठेवलंय. पाणी मी जास्तीचं ठेवलंय. किती घ्यायचंय ते प्रमाण मी घाटा शिजवताना सांगते. इथे आपला हा ज्वारीचा चीक आहे. याच्या वरचं पाणी मी काढून टाकलंय आणि याला छान खालून वरून छान असं मिक्स करून घेणार आहे. या 1 किलो ज्वारीला मी 1/2 किलो चीक घेतलाय. माझ्या गव्हाचा चीक कमी पडला म्हणून 1.5 किलो गहू टाकले तर बरोबर 1.5 पावशेर चीक निघतो. मी तेवढा सगळा चीक 1 किलो ज्वारीला घेतलाय. इथं जो साबुदाणा भिजवला होता तो सुद्धा ह्या ज्वारीच्या मिश्रणात मिक्स केलाय. 2 मोठे चमचे धन्याची पावडर, 2 मोठे चमचे हिरवी मिरची जी लाल झाली आहे तिची ओबडधोबड पूड केली आहे आणि 2 मोठे चमचे मीठ आहे. हे सुद्धा आपण खालीच याच्यात मिक्स करणार आहोत. आणि हे लसणाची जी पेस्ट केली आहे ही सुद्धा यातच घालणार आहोत. आता हे साहित्य आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया. इथं मी मोठं ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवलंय. त्यात मी हे आपली 1 किलो ज्वारी आणि हे सगळं मिश्रण साबुदाणा चीक सगळं मिळून आता हे 1.5 किलो झालंय. तर आता त्याकरता आपल्याला 3 लिटर पाणी ठेवायचंय. मी इथं 3 लिटर पाणी घेतेय. मी इकडे दुसऱ्या पातेल्यावर पाणी गरम करून घेतलंय. तेच पाणी ह्या पातेल्यात घालते. हे पाणी छान उकडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घाटा घेरायचा आहे. इथं पाण्याला छान उकळी आली आहे. आता आपण एका हाताने हळूहळू रवण टाकू आणि एका हाताने हलवत जाऊ. आता हा घाटा घट्ट होईस्तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचंय. नाहीतर यात गोळे होता किंवा गुठळ्या होतात. हा स्मूथली शिजावा म्हणून आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचंय. आता हे बघा अशा प्रकारे सगळा घाटा छान मिक्स झालाय आणि आता हा शिजतोय. तर ह्या पूर्ण घाटा करता मला 6 लिटर पाणी लागलं. म्हणजे 1.5 लिटर जे आपलं हे रवण तयार झालं होतं त्याकरता मला 6 लिटर पाणी लागलं. आता याला आपण मंद आचेवर झाकण ठेवून शिजू देणार आहोत. इतपत घट्ट होतं तोपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचंय याला सारखं. आता हे जेव्हा पूर्ण शिजून जाईल त्यानंतर आपल्याला यात अजून काही मसाले घालायचे. त्यात आहे तीळ, हे पांढरे तीळ आहे, बडीशोप आणि जिरं. तर याचं प्रमाण असं आहे की 2 मोठे चमचे बडीशोप आहे, 2 मोठे चमचे तीळ आहे, तर 1 मोठा चमचा जिरं आहे. जिरं हे कमी प्रमाणात घातलं जातं. हे जेव्हा पूर्ण घाटा शिजून जाईल त्यावेळेला आपण हे मसाले यात घालूया. हे बघा घाटा किती छान शिजलाय. थोड्या वेळपूर्वी मी यात तीळ, बडीशोप आणि जिरं सुद्धा घातलंय. आता हा घाटा छान हलवून घेऊया आणि मग चेक करूया शिजलाय की नाही शिजला.
सर्वप्रथम तर या अशा प्रकारे आपला हा चाटू आहे, याच्यात घाटा घेऊन असं टाकल्यावर अशी तार पडली पाहिजे. हे बघा, तर घाटा शिजलाय. आमच्याकडे हा लाकडाचा चाटू असतो ज्याच्याने हे हलवलं जातं. तुमच्याकडे नसल्यावर तुम्ही आपल्या साध्या चमच्याने सुद्धा हे हलवू शकता. लाकडाचा चाटू याच्याकरता की त्याच्याने चटका नाही लागत, चमचा गरम झाल्यावर हाताला भाजतं. आता हे बघा, हे छान शिजलंय. हे चेक करण्याकरता आता हात ओला करून घ्यायचा आहे आणि आपल्याला रवणवर लावून बघायचं आहे. हे बघा, ओला हात केलाय मी. आता हा इथं असा असा लावून बघायचा. हाताला रवण चिकटत नसेल तर आपलं बॅटर शिजलंय. हात पूर्ण छान ओला करायचा आणि मग असा लावायचा. हे बघा, अजिबात हाताला चिकटत नाहीये, याचा अर्थ हे बिबड्यांचा घाटा शिजलाय. आता हा घाटा आपण कपड्यावर वरती टाकूया. इथं मी कॉटनची साडी ओली करून गच्चीवर टाकली आहे उन्हात. आता ही साडी ओली करून टाकली आहे, तरी पण मी साडीवर थोडं पाणी घालतीये आणि मी डायरेक्ट पापड याच्यावरच टाकतीये. वेगळा कपड्यावर टाकून याच्यावर नाही टाकत आहे. हे बघा, आता तुम्हाला पाहिजे तेवढा, किती मोठा पापड पाहिजे तेवढा रवण तुम्ही किंवा तेवढं बिबडीचा घाटा तुम्ही याच्यावर टाका आणि हाताने अशा प्रकारे हाताला पाणी लावून लावून छान थापून द्या. ही बिबडी जास्त जाडही थापायची नाही आणि जास्त बारीकही थापायची नाही. बारीक थापली तर कधी कधी कपड्याला चिकटून बसते आणि जाड थापली तर लवकर वाळत नाही आणि बारीक बिबडी ही जळून सुद्धा जाते. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या बिबड्या थापून घेते. हे बघा, पापड छान वाळले. आता हे पापड आपल्याला काढायचे. त्याच्याकरता मी काय केलंय ते ही साडी दोरीवर घातली आहे आणि आता आपण याच्यावर पाणी शिंपडूया. तर तुम्ही अशी हाताने शिंपडू शकता थोडं थोडं, किंवा स्प्रे बॉटल असली त्याने सुद्धा शिंपडू शकता, किंवा आपण अंगणात कसं पाणी शिंपडतो तसं सुद्धा याच्याने असं असं शिंपडू शकतो. पण पाणी अगदी कमी शिंपडायचं आहे. ही मागची बाजू ओली करायची आहे म्हणजे पापड आपले छान निघून येतात. हे बघा, आपण पापड काढूया. तर इथं पापड आहे. आता इकडची बाजू अशी साडी ओढून ओढून, साडी किंवा कापड जे काही आहे ओढून ओढून सैल करायचं म्हणजे पापड आपोआप सुटत जातो. हे बघा, आणि पूर्ण सबनचा सबन पापड असा निघतो. हे बघा, इथं मी असे पापड काढून घेतले आणि खाली चादरीवर किंवा साडीवर टाकून वाळवून घेणार आहे रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी मग यांना मी उन्हात टाकून 2 दिवस छान कडक वाळवून घेणार आहे. हे बघा, बिबड्या छान वाळल्या. आता आपण भाजून आणि तळून दोघी प्रकारे बघूया. माझ्याकडे भाजायला काही वेगळी व्यवस्था नाहीये म्हणून मी गॅसवरच सारखी सारखी आलटून पालटून भाजतीये. तुमच्याकडे निखारा वगैरे असेल तर तुम्ही त्यात भाजू शकता, किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन यामध्ये पण ही बिबडी खूप छान भाजली जाते. पण प्रत्येकाच्या घरी मायक्रोवेव्ह ओव्हन नसतं म्हणून मी गॅस सगळ्यांच्या घरी असतो म्हणून मी गॅसवर भाजून दाखवते. अगदी सारखी आलटून पालटून ही बिबडी भाजायची असते. हे बघा, किती सुंदर ही बिबडी भाजली गेली. आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. हे बघा, तेल छान तापलंय. आता यामध्ये आपण ही बिबडी तळून बघूया. तळून तर खूपच सुंदर लागते, पण कॅलरी कॉन्शियस लोकांकरता भाजून हा छान ऑप्शन आहे.
हे बघा तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र बिबडी फुलून आली। हे बघा पापड तळून आणि भाजून तयार आहे। तुम्ही बघू शकता भाजून सुद्धा किती क्रिस्पी पापड आहे आणि तळून सुद्धा बघू शकता किती छान असा क्रिस्पी झाला आहे। ह्या खानदेशच्या पारंपरिक बिबड्या आहे ज्या पूर्ण भारतात सगळ्यांना कळल्या पाहिजे ह्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर ह्या बिबड्या करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा की तुमच्या बिबड्या कशा झाल्या। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।